ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीने अर्जुनला कोट घातलेला असतो. तर त्यानंतर सायली अर्जुनला सांगते की सर, आज तुम्हाला पाहून तुमचा वकील म्हणून पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला ना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्यावरती आता अर्जुन सायलीला थँक्यू म्हणतो. त्यानंतर तो सांगतो की कालपर्यंत मला असं वाटत होतं की मी हरलोय, परंतु आज माझ्या नव्याने होप्स जाग्या झाल्या आहेत. त्यावरती सायली सांगते की सर, तुम्ही हरलात कधी होतात? खरं तर तुम्ही 2 पावलं मागे गेला होतात. उंच उडी मारण्यासाठी 2 पावलं मागे जावंच लागतं ना. आणि माझी खात्री आहे की तुम्ही महिपत साक्षीला नेस्तनाभूत कराल. त्यावरती अर्जुन हसून सायलीला सांगतो की तुम्ही हे जे काही शब्द वापरतात ना, ते मला काहीच कळत नाहीत. तर त्यावरती आता अर्जुन सायलीला सांगतो, परंतु मला एवढं कळतंय की मी स्वतःच काहीतरी सॉलिड असं करणार आहे असं तुम्हाला वाटतंय. तेव्हा सायली सांगते की वाटत नाही आज सर, माझा तुमच्यावरती तेवढा विश्वासही आहे. तर त्यानंतर अर्जुन सांगतो की फक्त गिल्ट मनात एवढंच आहे की चैतन्यने जे काही केलं आहे ते जरी त्याला बरोबर वाटत असलं ना, तरी ते चुकीचंच आहे. आता 6 महिन्याची शिक्षा चैतन्य नाही डिझर्व करत मिसेस सायली. त्यावरती सायली सांगते की परंतु सर, प्रत्येक वेळेस तुम्ही असा विचार का करता? उलट चैतन्य सरांना 6 महिन्याची जी शिक्षा मिळाली आहे ना, त्यामध्ये त्यांच्या डोक्यावरती जे अपराधीपणाचं ओझं आहे ना, ते तरी खालते होईल. तेव्हा अर्जुन राईट म्हणतो. त्यानंतर सांगतो की प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी कशी शोधायची हे मी तुमच्याकडून हळूहळू शिकतोय. तर त्यानंतर अर्जुन ऑफिसला निघालेला असतो. तेव्हा सायली अर्जुनच्या सगळ्या काही वस्तू, त्याची लॅपटॉप बॅग, ते सगळं काही अर्जुनच्या हाती देते. तेव्हा अर्जुन जात असताना सायली पाठीमागून अर्जुनची दृष्ट काढत असते. तर अर्जुन अचानकपणे पाठीमागे वळून पाहतो. तर सायली आता उगाचच केस ठीकठाक करण्याचं नाटक करते, परंतु अर्जुनला सायली काय करते हे कळलेलं असतं. त्यानंतर अर्जुन बाय करतो आणि जातो. तर इकडे आता प्रिया साक्षीच्या घरी आलेली असते. तेव्हा प्रिया सांगते की हे सतत फोन करून बोलवून घेणं ना बंद कर, कारण मला हे खूप इम्पॉर्टंट कामं असतात. त्यावरती साक्षी चिडते आणि प्रियाला सांगते की हो का, मग आता मी एवढी इम्पॉर्टंट माहिती दिली तुला, त्याचं काय केलंस तू? तेव्हा प्रिया विचारते की कसली माहिती? साक्षी सांगते की अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, त्या फाईलचं काय केलं, शोधलं का तू? तेव्हा प्रिया सांगते की मला ना हे गोष्ट कळली आहे की कन्फर्म ती फाईल अर्जुनच्या ऑफिसमध्येच आहेत आणि त्याचा शोध सुरू आहे. प्रिया साक्षीला सांगते की तसंही अर्जुनच्या लग्नाशी ना तुझा काडीचाही संबंध नाही आहे. त्यावरती साक्षी प्रियाला सांगते की अर्जुनच्या लग्नाशी नसला तरी अर्जुनच्या आयुष्याशी माझा संबंध आहे आणि तुला एक काम दिलं होतं की अर्जुनचं माझ्या केसवरून लक्ष हटवण्यासाठीचं, परंतु गेल्या वर्षभरात तुला तेवढंही काम जमलेलं नाहीये प्रिया. साक्षी प्रियाला आता डायरेक्ट धमकी देते की त्या अर्जुनचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधून माझ्याकडे आणून दे, नाहीतर. तेव्हा प्रिया चिडते आणि साक्षीजवळ जात म्हणते की नाहीतर काय करणार आहेस तू? इतक्यात महिपती फोनवरती बोलत आलेला असतो. तो सांगतो की नाहीतर त्या माणसाला ना कायमचं संपवून टाक, त्याचे ना हातपाय तोडून टाक. तेव्हा प्रिया खूप घाबरलेली असते आणि तो सांगतो की हा सगळा काही अपघात वाटायला पाहिजे, हातपाय तोडून टाक आणि दे दरीत फेकून. तर महिपती आता फोनवरती बोलण्याचं नाटक करत असतो, कारण साक्षीने प्रियाला जे काम सांगितलेलं असतं ते तिने करावं असं त्याला वाटत असतं. तेव्हा आता प्रिया मान हलवते. तर महिपतीला सांगतो की अशा माना काय उडवते, माझ्या लेकीनं तुला महत्त्वाचं काम सांगितलं होतं, त्याचं काय केलं हे बघ, तुला जमत असेल तर सांग. तर त्यानंतर महिपती आता बंदूक काढतो आणि प्रियाला धमकवतो. तो सांगतो की आम्ही ना पहिला मार्ग उडवून टाकू आणि त्यानंतर दुसरा मार्ग घेऊ. तेव्हा घाबरलेली प्रिया आता महिपतीच्या हातापाया पडायला लागते. प्रिया आता त्यांना सांगते की नाही नाही, तुम्ही असं काही करू नका, मी लवकरात लवकर ती फाईल शोधून काढते. तेव्हा साक्षी सांगते की ती फाईल आम्हाला लवकर हवी आहे, कारण अर्जुनचं लायसन्स कॅन्सल झालेलं नाहीये, तो उलट चवताळून उठला असेल, माझ्या मागे हात धुवून लागेल तो. तर महिपती सांगतो प्रियाला की आता तो अर्जुन सुभेदार साक्षी नक्की आश्रमात गेली होती का नाही हे सत्य शोधून काढेल. तेव्हा साक्षी सांगते की आणि जर हे सगळं काही सत्य अर्जुनने शोधून काढलं की मीच आश्रमात आले होते आणि विलासचा खून मीच केला आहे, तर माझ्यासोबत अडकणार कोण? तू. तेव्हा महिपती सांगतो की मग आता या प्रकरणातून जर सुटायचं असेल तर आपल्याकडे खूप मोठं बॉम्ब पाहिजे आणि तो बॉम्ब म्हणजे अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल. तर इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये कल्पना सामानाची यादी करत असते. तेव्हा पुन्हाही म्हणतात की अगं इतके वर्ष तूच सांभाळत आले आहेस ना, मग आता मला कशाला विचारतेस? तेव्हा कल्पना सांगते की पुन्हाही तुम्हाला सगळं काही विचारून केलं का माझ्या मनाला बरं वाटतं हो. तेव्हा पुन्हाही कल्पनाला सांगते की हे बघ, मी तुला तुझी यादी करण्यात मदत करते, परंतु मला एक गोष्ट हवी आहे. आज ना शिरा खरंच खूप छान झाला होता गं, परंतु मी एकच चमचा खाल्ला, मला वाटी भरून करून दे ना. तेव्हा आता सायली तिकडून हसत असते. तर कल्पना पूर्णाचीला म्हणते की नाही या पूर्णाची, तुमची शुगर जोपर्यंत आता नॉर्मल आली आहे म्हटल्यानंतर तुम्ही असे हट्ट करायचे नाहीत.
तर त्यानंतर पुन्हा आजी आता कल्पनाला सांगते मग अर्धे वाटी. तर कल्पना विचारते की पुन्हा तुम्ही काय बार्गेनिंग करतात का? गोड खायचं नाही म्हणजे नाही. तेव्हा आता पुन्हा आजी सांगते की आता माझ्या नातवाच्या आनंदामध्ये थोडं काहीतरी गोडधोड खावं म्हटलं तर ही माझी सून माझ्याशी अशी वागते. सुनेच्या हातात सगळा व्यवहार कारभार दिला ना की हे मग असं होतं. तर सायली तिकडून आता पुन्हा ही कल्पनाकडे लहान मुलासारखा हट्ट करते हे पाहून खूप हसत असते. पुन्हा आजी आता कल्पनासमोर देवाकडे प्रार्थना करते की देवा हे बघ माझी सून मला उपाशी ठेवते, मला काहीच खायला देत नाही आणि गोड तर खाऊच देत नाहीये. तेव्हा कल्पना सांगते की पुन्हा अहो देव सगळं काही बघतोय आणि त्याला सगळं काही खरं माहिती आहे, उगाच नाटकं करू नका. आणि त्यानंतर कल्पना तिथून उठून जाते. तर त्यानंतर आता परत पुन्हा देवाकडे हात जोडते आणि सांगते की माझी सून काही मला छळत भिळत नाही या देवा, परंतु तेवढं माझ्यासाठी शिराचं बघितलं असतं तर. इतक्यात आता सायलीने शिऱ्याची वाटी पुन्हा डोळ्यासमोर आणलेली असते. तेव्हा पुन्हा वासाने आता डोळे उघडते आणि खूप खुश होते. तर सायली तिथे सांगते की आजची आई परत यायच्या आत तुम्ही हा शिरा संपवा, परंतु माझी एक अट आहे की आज मी तुमच्यासाठी जी कारल्याची भाजी केली आहे ना ती तुम्हाला पूर्ण खावी लागेल. तेव्हा आता शिऱ्यासाठी पुन्हा काही करायला तयार झालेले असते. पुन्हा सांगते की ठीक आहे ठीक आहे. इतक्यात आता कल्पना येते आणि सायलीला सांगते की मी यादी सामानाची करून ठेवली आहे, तेवढं सामान आणायचं आहे. इतक्यात आता कल्पनाला पुन्हा सांगते, तिने वाटी झाकून ठेवलेली असते की मी माझ्या रूममध्ये जाते. तर आता पुन्हा रूममध्ये उठून गेल्यानंतर सायली खूप हसते. तर इकडे आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये चैतन्य अर्जुनची मदत करत असतो. तर आता जेवढे काही क्लायंट अर्जुनपासून दूर गेलेले असतात त्यांचे परत फोन येऊन आता अर्जुनला केसेस मिळायला लागलेले असतात आणि हे फक्त चैतन्यने केलेल्या कमालीने झालेलं असतं. तर त्यानंतर आता गोरेबाई एक फाईल घेऊन आलेले असतात. त्या सांगतात की SK रोड मर्डरची फाईल आहे आणि त्यांचा परत फोन आला होता आणि त्यांनी केस आपल्याला सोपवली आहे. तेव्हा चैतन्य अर्जुन खूप खुश होतात. तर इकडे बाहेर कारमध्ये आता प्रिया खूप चिडलेली असते. तर प्रियाची खूप चिडचिड होत असते. ती स्वतःशीच बडबड करते की आता ती साक्षी महिपत सतत मला धमकवत असतात आणि ती गोरीन पण आता काहीच काम करत नाही आहे वेळेवरती. प्रिया आता गोरेबाईला फोन करण्याच्या विचारात असते. तर गोरेबाई ते अर्जुनसोबत मीटिंगमध्ये असतात. तर गोरेबाई आता अर्जुनसोबत बोलत असताना अचानकपणे तिथे प्रियाचा फोन आलेला असतो. तेव्हा चैतन्य पाहतो आणि विचारतो की हे असं नाव कोणाचं सेव्ह केलं आहे तुम्ही? अर्जुन विचारतो की कटकटी मॅडम हे कोण आहे? तेव्हा आता गोरेबाई खोटं सांगतात. त्या म्हणतात की ही माझ्या घरमालकीचा नंबर आहे, ती ना सतत भाड्यासाठी कटकट करत असते, त्यामुळे मी नाव असं सेव्ह केलं आहे. सर मी फोन रिसीव्ह करू का? तेव्हा अर्जुन सांगतो की ठीक आहे घ्या तुम्ही फोन. गोरेबाई बाहेर येते तेव्हा आता प्रिया चिडलेली असते. ती सांगते की किती वेळ लावता तुम्ही फोन उचलण्यासाठी? तेव्हा गोरेबाई सांगतात की मॅडम मी कामात होते. तर प्रिया सांगते की अशी उद्धट उत्तरं मला अजिबात द्यायची नाही, तुमची कामं करण्यासाठी ना पैसे मोजते मी. गोरेबाई सांगतात की मॅडम मागच्या कामाचे तर तुम्ही मला अजून पैसे दिले नाहीत, जास्तीचे पैसे मी मागितले होते तेही दिले नाहीत. तेव्हा प्रिया सांगते की आता जास्त उद्धट उत्तरं दिली ना तर दिलेले सगळेच पैसे मी काढून घेईन. प्रिया आता फाईलबद्दल गोरेबाईंना विचारते. तेव्हा गोरेबाई सांगतात की अहो मॅडम तुमचंच काम करते मी. तर प्रिया सांगते की फाईल वेळेवरती जर तुम्ही मला मिळवून नाही दिली ना तर तुमच्याकडून पैसे काढून तर घेईनच, परंतु तुमची नोकरी जाईल असं काहीतरी बघेन. आणि प्रिया फोन ठेवून देते. ते त्यानंतर ते विचार करते की या गोरणीला आता खूप वेळ दिला आहे, परंतु हिच्याकडून काही काम होईल असं मला नाही वाटत. आता माझेच हातपाय मला चालवावे लागतील. तर इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये कल्पना किचनमध्ये आल्यानंतर ती शिऱ्याचं भांडं पाहते. तर त्यात ते शिरा कमी झालेला असतो. सगळा प्रकार आता कल्पनाच्या लक्षात येतो. तर कल्पनाला वाटतं की नक्कीच हे सायलीचं काम असणार आहे. तेव्हा सायलीला कल्पना विचारते की अगं सायली मगाशी तर शिऱ्याचं भांडं भरलेलं होतं ना, शिरा अचानक कमी कसं काय झाला? तेव्हा सायली घाबरते. तर त्यानंतर कल्पना विचारते आणि आज कारल्याची भाजी करायचं आपलं काहीच ठरलं नव्हतं, मग कोणी केली ही भाजी? तेव्हा सायली सांगते की आई मीच केली. तर कल्पना आता सायलीला सांगते की आता सगळं काही माझ्या ध्यानात येते हा सायली, शिरा कसा काय कमी झाला, कारल्याची भाजी कोणत्या कारणामुळे केली? तेव्हा सायली आता कान पकडते आणि माफी मागत कल्पनाला सांगते की आई मला माफ करा, परंतु पुन्हाची तसा चेहरा झालेला मला पाहावलाच नाही म्हणून मी त्यांना थोडासा. तेव्हा सायलीला कल्पना सांगते की शिरा दिला हो ना? तर कल्पना आता सायलीला सांगते की सायली तुला खरंच सांगू का, मला ना नेहमी वाटतं की पुन्हाही तुझ्याशी गप्पा माराव्या, त्यांना काय हवं नको ते तुला सांगावं आणि पुन्हाही जर तुझ्याशी थोडंही कधी नीट वागतात ना तेव्हा मला आशा निर्माण होते की त्या कधी ना कधी तुला नाचून म्हणून स्वीकारतील. तेव्हा सायली सांगते की आई आपण हे आशा सोडायचीच नाही, पुन्हाची नक्कीच मला स्वीकारतील. तर सायली आता मनामध्ये विचार करते की आई म्हणतात असं जर झालं तर किती छान होईल ना, पुन्हाही खऱ्या अर्थाने जर त्याने मला सून म्हणून स्वीकारलं तर. सायली आता स्वतःशीच खुश होते. चैतन्य आता अर्जुनला सांगत असतो की एक एक केस आपल्याला आता परत मिळाले आहेत. इतक्यात आता प्रिया येते. तेव्हा चैतन्य तोंड कसं तरी करतो आणि डोक्यालाच हात लावतो. तर
आता अर्जुन विचारतो की तन्वी तू इथे कशी? तेव्हा प्रिया सांगते की आता जुन्या मैत्रिणीचं स्वागत करण्याची ही कोणती पद्धत आहे अर्जुन? ते ना मला बार काउन्सिलचं बाबांकडून कळलं, म्हणून मी तुझ्याकडे आले आहे. तेव्हा आता चैतन्य प्रियाची टांग खेचतो आणि सांगतो, हे सगळं काही तुला रविराज सरांकडून कळलं? तुला तुझ्या बेस्ट फ्रेंडने साक्षीने नाही का सांगितलं? प्रिया आता तिथे खोटं सांगते. अर्जुन, नाही नाही छे, साक्षी माझी मैत्रीण नाहीच आहे. तेव्हा प्रिया सांगते की जेव्हापासून तो महिपती डेंजर माणूस आहे हे कळालं ना, तेव्हा मी साक्षीची मैत्री, जी थोडीफार आमची मैत्री होती ना, ती तोडून टाकली आणि साक्षीसुद्धा अगदी तिच्या बापासारखीच निघाली. त्यामुळे मी त्यांच्यापासून दूरच राहिलेलं बरं असा निर्णय घेतला. त्यावर ते चैतन्य म्हणतो, हो तुला शॉक लागला असेल ना? तेव्हा अर्जुन सांगतो की चैतन्य गप्प बस. तर अर्जुन तिथे आता चैतन्याला म्हणतो की जुनी मैत्रीण आहे, मला भेटायला आली आहे. तेव्हा प्रियाला सांगतो की भेटून झालं ना मग निघू ते. तेव्हा आता प्रिया अर्जुनला सांगते की अर्जुन माझं ऐकून तरी घे. तर चैतन्याला अर्जुन सांगतो की अर्जुन हे सगळं काही आता मुद्दाम करतो. तो म्हणतो की चैतन्य यार मला अचानकच भूक लागली आहे रे, आपण एक काम करूया चैतन्य, समोरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया आणि पास्ता खाऊयात. तेव्हा चैतन्य आता सांगतो की ठीक आहे. तर अर्जुन मुद्दाम आता ड्रॉवरमधल्या चाव्या वरती काढून ठेवतो, कारण अर्जुनचा प्रियावरती काही विश्वासच नसतो. तर त्यानंतर आता अर्जुन फाईल ठेवत असताना प्रिया या संधीचा फायदा उचलते आणि चाव्या घेते. अर्जुन तितक्यात पाठीमागे वळून पाहतो तर प्रिया लगेच अर्जुनला मिठी मारते आणि सांगते की अर्जुन मला माहिती आहे की या सगळ्या प्रकरणाचा तुला खूप त्रास झाला आहे, परंतु एवढं लक्षात ठेव की मी तुझ्या सोबत आहे. खरं तर प्रियाला चाव्या लपवायच्या असतात म्हणून प्रियाने नाटक केलेलं असतं. अर्जुन आता चिडतो आणि प्रियाला दूर ढकलतो. तिला सांगतो की तुझ्या हेल्पची ना मला अजिबात गरज नाही आहे, माझी फॅमिली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासोबत सायली आहे, त्यामुळे तुझ्या मदतीची मला गरजच नाही आहे. तर अर्जुन प्रियाचा अपमान करत असतो ते पाहून चैतन्याला हसू येतं. तर त्यानंतर आता अर्जुन जात असताना प्रिया तिथेच असते. तेव्हा अर्जुन प्रियाला विचारतो की तन्वी निघतेस ना की माझ्या ऑफिसची तुला साफसफाई करायची आहे. त्यावर ते चैतन्य परत हसायला लागतो. तर अर्जुन सांगतो की काय आहे ना, माझ्या कॅबिनमध्ये मला न विचारता कोणी थांबलं ना मला आवडत नाही. तेव्हा प्रिया आता जाते. प्रियाने एक चावी घेतलेली असते अर्जुनच्या ड्रॉवरची. प्रिया जाण्याचं नाटक करते आणि बाहेर येऊन लपते. तर त्यानंतर अर्जुन चैतन्य बाहेर गेल्यानंतर प्रिया संधीचा फायदा घेते आणि परत अर्जुनच्या केबिनमध्ये जाते. प्रिया आता ड्रॉवर ओपन करत असताना अचानक प्रियाला कोणातरी केबिनमध्ये येण्याचं कळालेलं असतं. तेव्हा प्रिया टेबलच्या खाली लपते. तर केबिनमध्ये गोरेबाई आलेले असतात अर्जुनची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधण्यासाठी. इतक्यात आता गोरेबाईंचं लक्ष प्रियाकडे जातं. गोरेबाई चिरकणार इतक्यात प्रिया उठते आणि गोरेबाईंचं तोंड दाबून धरते. ती सांगते की तुम्हाला आता काय ओरडून अख्ख्या ऑफिसला बोलवायचं आहे का इथे? तेव्हा गोरेबाई सांगतात परंतु तुम्ही इथे कसं काय? तेव्हा प्रिया सांगते की तुम्हाला जे काम दिलं होतं ना ते तर तुम्हाला जमलं नाही, म्हणून मला स्वतःच यावं लागलं आहे आणि तुमची ना मला काही गरज नाही आहे, कारण अर्जुनच्या ड्रॉवरच्या चाव्या मला आता मिळालेल्या आहेत. तेव्हा तुम्ही जा निघा इथून. इतक्यात आता त्या केबिनमध्ये एक कर्मचारी आलेला असतो. तेव्हा तो सांगतो की गोरे मॅडम तुम्ही इथे काय करताय? आणि तन्वी मॅडम प्लीज तुम्ही वेटिंग रूममध्ये थांबा ना. तेव्हा आता गोरेबाई सांगतात की मी पण हेच सांगत होते की अर्जुन सरांना त्यांच्या केबिनमध्ये कोणी आलेलं चालत नाही, ते खूप चिडतात. तेव्हा आता प्रिया त्या कर्मचाऱ्याला हकलवण्यासाठी सांगते की तू माझ्यासाठी एखादी कॉफी घेऊन येशील का? तेव्हा तो सांगतो की प्लीज मॅडम तुम्ही वेटिंग रूममध्ये थांबा, मी तिथेच तुम्हाला कॉफी आणून देतो. काय अर्जुन सर जर आले आणि त्यांनी तुम्हाला इथे पाहिलं तर माझी नोकरी जाईल. प्रिया आता सांगते की मला तुझी कॉफी वगैरे काहीच नको आहे, चल निघ आणि मीही जाते. असं म्हणून प्रिया जाते. तर इकडे आता सायली डायरीमध्ये आजचा घडलेला सगळं काही प्रसंग लिहित असते. सायली विचार करते की आज पुन्हा ना शिरा दिल्यानंतर त्या किती खुश झाल्या, पुन्हा हसल्यानंतर किती छान दिसतात ना. हा संकेत आता चांगला म्हणायचा की वाईट? मला पुन्हा कधी आशीर्वाद मिळेल का? पुन्हा आशीर्वादाने मी आणि हे एकत्र येऊ का? असं सायली आता सगळं काही त्या डायरीत लिहिते. तर सायली त्यानंतर अर्जुनच्या फोटोकडे बघते आणि त्या फोटोशीच बोलते. ती सांगते की मला ना सतत तुमच्याशी बोलावंसं वाटतं. आताही करू का फोन तुम्हाला? आणि त्यानंतर फोन हातात घेते, परंतु सायली विचार करते की नाही नको, माझ्या वेडेपणाचा त्यांना का त्रास. पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता अर्जुन सायलीला सांगत असतो की तन्वीच्या वरती माझा अजिबात विश्वास नाही आहे, ती ना आज नक्कीच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधण्यासाठी तिथे आली असणार आहे. तेव्हा आता त्यानंतर संध्याकाळी आता प्रियाने चान्स मिळाल्यानंतर गुपचूपणे आता अर्जुनच्या केबिनमध्ये जाऊन अर्जुनचे ड्रॉवर ओपन करून त्यातून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पळवलेली असते. इतक्यात सायली अर्जुन आता तीच फाईल घेण्यासाठी गेलेली असतात. तेव्हा सायली आता खूप आरडाओरडा करायला लागते. ती सांगते की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आपली गायब झाली.